नवबुद्ध आहे मित्रांनो. आज मी वरळी येथे आलो आहे. तर वरळी येथे एक बुद्ध मंदिर आहे. तर हे जापानी बुद्ध मंदिर आहे. तर त्या जापानी बुद्ध मंदिराला आपण मित्रांनो भेट देण्यासाठी आलो आहे. तर बघा हे जापानी बुद्ध विहार आहे. ही ॲनी बेझंट रोड बघा, हा तुम्ही पाहू शकता. हा ॲनी बेझंट रोडवरच हा बघा जापानी बुद्ध विहार आहे. बघा बघा ॲनी बेझंट रोड आहे. हे वरळी येथील जापानी बुद्ध विहार आहे. तर याचं नाव बघा निप्पोझान म्योहाजी जापानी बुद्ध विहार बघा इथं वरळी ॲनी बेझंट रोडवर बघा आहे. तर बघा त्याची हे मंदिर तुम्ही पाहू शकता. ह्याची निर्मिती बघा फ्युजी गुरुजींनी 1950 साली हे जे नूतनीकरण केलं. आणि फ्युजी गुरुजी कधी आले तर मित्रांनो 1930च्या दरम्यान आले. आणि त्यांनी 1950पर्यंत या बुद्ध विहाराची निर्मिती केली. महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेने बुद्ध विहाराचे हे केली, नूतनीकरण केलं. आणि त्यांनी बघा हे बुद्ध विहार बघा बांधलेलं आहे. जापानी मॉडेलचं हे बुद्ध विहार आहे बघा. कसं आहे पाहू शकता बघा. हे बघा इथं काय लिहिलं आहे बघा. बुद्ध मंदिर बघा. बुद्ध मंदिर इथं काय लिहिलं आहे, श्री राजा बिरला परिवार के दान से संचालित ट्रस्टों की सहायता से निर्मित. मतलब राजा बिर्ला यांच्या सहाय्याने म्हणजे सहयोगाने थोडा म्हणजे त्यांनी मदत केली आणि बुद्ध विहार त्यांच्या निर्मितीमुळे बांधण्यात आलं मित्रांनो. आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केलं आणि त्या सहाय्य केल्यामुळे आपण हे बुद्ध विहार बांधलेलं आहे मित्रांनो. तर इथं काय बोललेलं आहे आपण बघू. इथं बघूया. देखो built 1952 AD 2009 BS. This temple has been built by the charitable trust created and run thought the charity of Sri Raja Birla's family. तर मित्रांनो इथं दिलं बघा राजा बिर्ला यांच्या फॅमिलीच्या मदतीने हे आपण बुद्ध विहार स्थापन केलेलं आहे फ्युजी गुरुजींनी यांनी. तर बघा हे असं बघा बुद्ध विहार आहे बघा. बाहेरून अतिशय सुंदर असं बघा बुद्ध विहार बांधलेलं आहे. तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथे आहे ना 26 नोव्हेंबर 1948 साली येऊन गेले. आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथे एक मोठी आपल्या समाजाची मोठी सभा बी घेतली आणि लोकांना मार्गदर्शन केलं मित्रांनो. तर बघा हे असं बघा हे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता. हे पाहू शकता. तर चला आपण आतमध्ये कसं मंदिर आहे ते पाहूया. तर बघा मित्रांनो हे दगडी खांब आहेत. पूर्ण दगडामध्ये बांधलेला आहे मित्रांनो. पूर्ण दगडी खांब आहेत. तर हे असं बघा मंदिर आहे बघा. आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे मंदिराची सजावट वगैरे केलेली आहे. दर पौर्णिमेला येतं मंदिरामध्ये बुद्ध त्रिशरण पंचशीला इथं बोलली जाते. इथं लोक बघा ध्यान करतात मित्रांनो. गौतम बुद्धाच्या मूर्तीत ध्यान करतात बघा. नगाडा आहे इथं. नगाडा वाजवण्याचा नगाडा.
बुद्ध मूर्ती आहे इथं. ही बंतीजी आहेत. ते लोक ध्यान वगैरे करतायत बघा, साधना करतायत इथं. इथं बंतीजीच्या चरण स्पर्श करतायत इथं. आणि बघा नाम केली का म्योहो जे रहेंगे क्यों, म्योहो रहेंगे क्यों. तर बघा इथं आतमध्ये बघा कसं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. बुद्ध मूर्ती बघा. आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे बघा अशी फुलांची सजावट केलेली आहे. तर बघा बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे बघा इथं फुलांची सजावट बघा. इथं हा विहार आहे असा. तर बघा हा विहारामध्ये अशी बौद्ध पूजा केली जाते. हां एक मिनिट. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा वरील भाग कसा आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बौद्ध विहार बघा तुम्हाला चारी बाजून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा बघा पूर्ण दगडी बांधकामामध्ये ना बुद्ध विहार आहे. एवढं मोठं आहे बघा तुम्ही किती. हे बौद्ध मंदिर तुम्ही पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी बघा अशा दगडी पायऱ्या आहेत. ही मंदिराची बाजू आहे, एक बाजू आहे. त्या मंदिराच्या एक बाजूला बघा तुम्ही त्या पायऱ्या बघा अशा आहेत बघा. आतील बघा आज बघा लोक आज बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे लोक बुद्धांच्या पूजेसाठी बघा इथं आतमध्ये ध्यान वगैरे करतायत. आणि बंतीजी त्यांना आशीर्वाद वगैरे, बंतीजीचे पाय पडून आशीर्वाद वगैरे त्यांना देत आहेत. तर बघा बघा या साईड बघा पाठीमागून असा हा विहार आहे. पाठीमागून बघा बघा असं तिथं वरती बुद्ध विहाराचं शिखर केलेलं आहे. विहाराचा पाठीमागील दरवाजा आहे. इथं पहा आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त अन्नदान केलं जात आहे. लोक अन्नदान जेवण बघा इथं अन्नदान लोकांना केलं. लोक इथं बघा जेवण ग्रहण करतात बघा. असं बघा इथं जेवण आहे. बौद्ध पौर्णिमेनिमित्त बघा दर पौर्णिमेला अन्नदान केलं जातं. मंदिराचा बाहेरील भाग आहे. अशा पायऱ्या प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आहेत आतमध्ये जायला. तर मित्रांनो तुम्ही सपरिवार सगळे मंदिर विहारास भेट देण्यासाठी या. जुन्या पद्धतीचं विहार बांधलेलं आहे. लोक इथं मोठ्या श्रद्धेने येतात मित्रांनो. तर मित्रांनो थोडक्यात आपण परिचय जाणून घेऊया. वरील येथे निप्पोझान म्योहोजी हे जपानी बुद्ध विहार म्हणून ओळखले जाते. हे मुंबईतील एक प्रमुख ऐतिहासिक व शांततादायी बौद्ध केंद्र आहे. 1930 ते 50च्या दशकात फ्युजी गुरुजींनी स्थापन केलेले बौद्ध विहार बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटी आणि त्यांच्या संबंधी ऐतिहासिक घडामोडीसाठी प्रसिद्ध आहे, जे चिरनेर बौद्ध परंपरेचे प्रतीक आहे. स्थापना 1938च्या दरम्यान फ्युजी गुरुजी भारतात आले. त्यांनी महात्मा गांधीच्या प्रेरणेने आणि उद्योगपती
जगल किशोर बिर्ला यांच्या मदतीने विहाराची उभारणी केली. नूतनीकरण मित्रांनो 1952 साली झाले. विहाराचे नूतनीकरण बांधकाम चैत्य व गृहासारखे करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांची विहाराला भेट दिली होती आणि येथे सभा घेतली होती. 26 नोव्हेंबर 1948 रोजी बाबासाहेब आंबेडकर आणि सविता आंबेडकर यांचा विवाह याच विहारात झाला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.